दुपारचे 12:30 वाजले तर काहीच नाही आणखीन तो स्वयंपाक केला. अगं बाई 12:30 वाले माझे दारी चालू इथं. मी कवा 4ला उठलेली असं तुझ्या बापाला विचारते, खोटं नाही बोलायची. आणि अंधारात मी घरातलं काम केलं, भाजी केली, झाडझूड केली, मलई तापवली, सगळे घरातले काम केले, शेळ्या काढल्या बाहेर, ती तसली चाकवताची भाजी केली, शेण काढलं, धार काढली, दूध भरलं, दूध तापविलं, कोंबड्याला खायला टाकलं, शिळी काढली, पिल्ले काढले, बांधले, अंड्यावरल्या कोंबड्या सोडल्या बाई. मग एवढ्या लवकर का म्हणून उठली? एवढ्या लवकर माझ्या मागं किती काम आहेत. 2 मोटरीचे दारे चालू आहेत. आता मग एक तुझ्या बापाला भाकर करून दिली आणि झाकून ठुलं आणि गेले. म्हणलं मला बनतच नाही खायला, तुझा फोन आला, स्वयंपाक झाला का? आता एक दार लावून दिलंय 2 वासाऱ्यामध्ये. मी म्हणलं झालं असं काय की आता 12:30 वाजले. एक काम आहे का ग बाई मला? तुझ्या बापाला एक भाकर करून दिली, दारे लावून आले महागारी, 2 साऱ्यात पाणी लावले आणि ते आले इकडं. आणि त्या जेवारीला बी एवढं झटून झुंबून काही सुद्धा उपयोग नाही. जाळीतून घुसली, ते खालून जाळी सांद राहिली. 4 फुटाची जाळी म्हणते ते, आणि 4 फुटाची जाळी नाही, काही नाही काय. परत एक जागेवर लाकूड आणायचं का, भरत जाळी होती, वडून धरली खितकी इतकी होती. आणि तिथेच ते लाकडं 2000ची होती. आणि इतके लाकडं कुठले आणावं? अशी वडली म्हणजे 6000 खर्च करून बी अशी वडली की लांब होती, आणि सोडून दिली की भरच होती. मग आणि त्याच्यातून घुसले तर आणि रात्री खाल्लं. आपण त्या दिवशी जाळी लावली त्या दिवशी चिकूल होता का नाही, आणि त्या चिखलातून घुसले ते. सकाळपासून 2-3 कवळे आणले ते, 2-4 कवळे तिथं ठेवले ते गोळा करून. काय मला 6000 घालून बी काही उपयोग नाही झाला. 6000 घालून बाई जीवाची एवढे हाल करून अजून तुला सांगते मी काहीच आणलं नाही. काल गेले तिकडं, तिथून आले, बाजार केला दाऱ्यासाठी, पुळू घरी आले, आणि हळदी कुंकू आणलं नाही, अजून चुडे ती आणले नाही, तर खण आणला नाही बाई. कधी सक्रात? परवा दिवशी सक्रात आहे. म्हणजे उद्याचाच दिवस. उद्या तर इरबळ मला घर धुवायला, देवधर्म करायला, भोगीचा स्वयंपाक ते करायलाच लागल. आणि आज माझं होईल पण भिजवायचं कसं तरी. आणि ही काढल्या मोठ्या आता उडली तर ही काढल्या कोपऱ्याला एक जाळी लावून बघायची. आता ती ताटाला बांधल्यामुळे शेजारी खालून वरून बांधता येईल. आणि पलीकडल्या कडीकून नाही का ते बाटूक होता, आपण काट्या रावल्या, त्या काट्यामधून घुसली ते. आणि तिथं जर लावली ना, मला आता आला तर तेवढी हातरून आला. ताटाला बांधली म्हणजे जागोजाग बांधता येईल. अशी लाकडं कुठून आणावं तेवढी मोठी? ताटाला बांधावं लागल. म्हणजे मग बघू काहीतरी म्हणलं बाई, प्रयत्न केल्याशी एवढं झटून झुंबून काय उपयोग नाही झाला. ती इथं बाप्पाच्या जेवारीत येली वाटतं, आणि ती तिथंच येते, तिथंच खाती. बारकुली पिल्ली आहे तिच्या मागे, बारीक पाय दिसत येते तिची. काय 7.5 महाग लागल्यात गे रानात ठेवीन. आता काही लोकांनी कुणी जेवाऱ्या पेरल्या नाही, सगळ्या लोकांनी राजमे आणि गहू आणि हरभरे बी आता खायला आले होते. हरभरे बी ठेवीत नाहीत, सोयाबीन गेल्या पाण्याने. आणि आता हे पेरलंय ते ह्याला लागले डुकरं. आणि आता हरभर बी आलं की हरभऱ्याला बी लागणार आहे. काय राहत नाही, पैसा असून काय उपयोगाचा नाही. जर धान्यच रानात नाही पिकलं तर खायचं काय? डुकरं काहीच ठेवी ना ताई. इथे ज्यावारी सुद्धा करंडायला लागली, ते आपली ती पलीकडली नाही का, त्यांनी सगळं भोगा केलाय. खालून वरून करंडून टाकीत येत आहे, आणि मधलं नुसतं इतकं खाते ते ऊसाच्या चिवटीवर.